मध्ये डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी हा सनसनाटी आरोप केलेला आहे। साहित्य संमेलनामधल्या असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये नीलम गोऱ्हे यांनी हे आरोप केलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो असे सुद्धा नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे। संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतलेली आहे। तर एक मोठं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे। कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। कार्यकर्ता जो आहे तो काही तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी, नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? इथं नमक हरामी आहे। 4 टर्म ज्यांना फक्त फॉर्म भरावा लागला आणि पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली त्यांनी असा आरोप करणं दुर्दैवी आहे। त्यांना 4 टर्म पक्षाने फक्त फॉर्म भरायला जाऊन विधान परिषदेची उमेदवारी दिली। मी पुन्हा रिपीट मुद्दाम बोलतोय, त्यांनी असा आरोप करणं ही नमक हरामी आहे, स्पष्ट सांगायचं तर। बर पण असं काही आहे 2 गाड्या दिल्या की 1 पद मिळतं? आता समजा मी आहे, एक उदाहरण आहे, मी ग्रामीण भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। बर, सर्वसामान्य एक संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या भागात काम करणार आहे। आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे। मला उलट पक्षाने वेगवेगळ्या वेळेस अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कामासाठी निधी पुरवला, परंतु मला कधी पक्षाने 1 रुपया कधी मागितला नाही किंवा मला द्यावा लागला नाही। आणि आता नीलमताई बोलतायत म्हणलं, खरं तर आता त्या ज्येष्ठ आहेत आणि अशा पद्धतीनं आरोप करणं कशा पद्धतीने केलं, जर असं झालं असं तर मातोश्री तर मुख्यमंत्री पदापासून तर खालच्या अनेक सभापती पर्यंत पदं दिले तर मर्सिडीजची तर लहान लागली असते, मातोश्री जागा पुरली नसते। नाही, अंबादास दानवेजी, याआधी सुद्धा शिंदे गटातल्या एका मोठ्या नेत्यानं असा आरोप केला होता की मातोश्रीवरती जोपर्यंत पैसे पोहोचत नाही तोपर्यंत पदही मिळत नाही। नीलम गोऱ्हेंच्या आधी सुद्धा असे आरोप झालेले आहेत। हे आरोप करण्याची फॅशन झालेली। आता त्यांनी आणखी आरोप केला की ठाण्याहूनच लोक यायचे, काय महाराष्ट्रात लोक नाही का शिवसेनेमध्ये? ठाण्याहून लोक यायचे। ठाण्यातून किती लोक यायचे? 1 लाख लोक यायचे ठाण्यामधून। ठाण्यामधून लोकल ट्रेनमधून बसून लोक यायचे, नाही ते लोकल ट्रेनमध्ये किती लोक बसतात? काय गोष्टी करतात नीलमताई? 1 ट्रेन भरून ठाण्यातून लोक आले म्हणजे किती बसतात एका ट्रेनमध्ये लोक? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान करतात त्या। महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करतात त्या। ठाण्याच्या बरोबर शिवसेनेचे कार्यक्रम होत होते की काय? बरं, हा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो काही कुठे कुठल्या साधारण मुलाखतीमध्ये केलेला नाहीये। सध्या दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू आहे, त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांची मुलाखत होतीये, त्या ठिकाणी त्यांनी हा आरोप केलाय। ते पण आता कसं आहे, नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं, मी काहीतरी करते, दुसऱ्यांना नाव ठेवायचे, दुसरे काहीतरी याच्यासाठी करतात, स्वतः तशासाठीच करायचं आणि मला असं वाटतं एक प्रसिद्धी मिळवायची अष्टंडबाजी नीलमताईंची दिसते। नाही, पण असं जवळपास 30-35 वर्ष राजकीय जीवन जगलेल्या एका मोठ्या नेत्यानं असा थेट आरोप करणं, नाव घेऊन आरोप करणं,
हे खूप संशयाला जागा सोडणार आहे. आता तुम्ही माझं म्हणणं असं आहे की नीलमताईंनी स्वतःच कधी कधी काय काय दिलं जाहीर करा. चला होऊन जाऊ द्या. 4 टर्म विधान परिषदेचे आमदार राहिल्या, उपसभापती राहिल्या 2दा. हं. त्यांनी सांगावं काय केलं. बर नाही, माझं असं म्हणणं आहे की मग तुम्ही जर एवढा थेट नाव घेऊन आरोप होत असेल तर तुमच्या वतीनं काही कायदेशीर कारवाई किंवा बा असं दाखवा आम्हाला कधी असं झालंय वगैरे. ते बघा ना, ते पक्ष ठरवेल. पक्षाची बैठक होती रुटीन, त्याच्यात निश्चित आम्ही त्याच्याविषयी काय करायचं ठरवू. कारण अंबादास दानवेजी हा जो आरोप केलेला आहे तो दिल्लीमधल्या मराठी साहित्य संमेलनातल्या एका कार्यक्रमात केलाय. समोर सर्व साहित्यिक असतील किंवा महाराष्ट्रातले सर्वच विचारवंत बसलेले असताना त्यांच्या समोर असा आरोप झालेला आहे. पहिली गोष्ट, साहित्य संमेलनात या विषयाचा संबंधच काय, तो हा प्रश्न आहे. बर अशा राजकीय विषयाचा राजकारण करायला साहित्य संमेलनात जातं का? त्या साहित्य संमेलनात राजकारण करण्यासाठी वापरलं जातं का? बर अंबादास दानवेजी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आणि यावरती आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. आपण पाहूयात. आता नीलमताई इतक्या जुन्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या शिवसेनेच्या. अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत. तिकिटाच्या वेळेला पैसे लागतात, पदं घ्यायच्या वेळेला पैसे लागतात, हे सर्वश्रुत आहे. आता त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल, त्याशिवाय ते बोलणार नाहीत. नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पुन्हा एकदा पाहूयात. कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये. आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे. प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना. आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण गल्ला किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. तर थेट आरोप केलेला आहे नीलम गोऱ्हे यांनी. 2 मर्सिडीज गाड्या दिल्या.